चंदनवन आणि कपिलनगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे। तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे। आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशनमध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील। या भागातली संचारबंदी उठवण्यासाठी 3 पोलीस स्टेशन कधी रिव्ह्यू केलं जाईल, कधी हटवलं जाईल, तिथल्या पण लोकांना रिव्ह्यू दररोज आमचं चालू राहील। जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मूवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता, त्याला नंतर जामीन झाला। सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का झिंगाबाई टाके परिसरातला, आणि याचा या हिंसेतला संबंध काय होता? जसं मी सांगितलं, हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करू। सर, नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत, याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील ह्या 2 तासामध्ये? जसं मी आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे, कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो। सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतला। सय्यद असीम अली हा ताब्यात घेतलाय का चौकशीसाठी? सय्यद असीम मी जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो। आत्ताचे नाव समोर आहे, माझ्याकडे ते आकडा नाही आहे। मी See that about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrangal case when they were produced. Why was PCR not asked? Please check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे, गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अगदी बरोबर आहे। तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती। आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, आणि जर कोणी असा केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील। आणि हे जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे, ते आपण त्याप्रमाणे करतो आहे। पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी घेतली? ते माननीय PM साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात, ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात, जे रूट असो कुठलाही असो ते आपण त्याप्रमाणे करतो। त्याच्याबद्दल सध्या मी काय सर, फहीम खानचं मालेगाव कनेक्शन सांगितलेलं आहे, किरीट सुमेन तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे, काय सांगितलं? जसं तुम्ही सांगितलं तर हे जे गोष्टी समोर येत आहे, जे एव्हिडन्स समोर येत आहे त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। थँक्यू।